राम 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 हरे हरे कृष्ण 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 पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु अमन बाबा महाराज, सद्गुरु साळाराम बाबा महाराज, सद्गुरु आप्पा मौली, सब संतन की जय. अंध तोई अवसरे होईल सुखिया. ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी अष्टादशाध्यायिनी अंबत्वानुमसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंद यतपत्र नेत्रः येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वैत्रेकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतथा जयद्रथजला गान्धारनीलोत्पलां शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेळाकुळः. अस्वस्थामविकर्णघोरमकरः दुर्योधनावर्तिनी स्वस्त्रीण खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवा. पाराशर्यवचः सरोजममलगीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेशर हरिकथा संबोधना बोधितं. लोके सज्जन षट्पदै हर हर पेपीयमानमुदां भूयाद् भारत पङ्कजकलिमलं प्रध्वंसिना श्रेयसे. मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपः तमहो वन्दे परमानन्दमाधवं. यं ब्रह्म वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुनुवन्ति दिव्यस्तवेः वैदेही सांगपदक्रम उपनिषदे गायन्ति यं सामगाः. ध्यानवस्थेन तद्गतेन मनसः पश्यन्ति यं योगिनो यस्यनन्तं न विदुसुरासुरगणः. देवाय तस्मिन् नमः देवाय तस्मिन् नमः देवाय तस्मिन् नमः. पुंडलीकवरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश जगद्गुरु संत तुकाराम. पापमेवाश्रयदस्मन् हत्वा ततानतायिनः. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जघननिहितपानी पण्णनं मंडनानां तरुण तुळसीमाला कंदनं कंजनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलतं चिंतयामि. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाचे गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोकाति भाविका ग्रंथार्थिया. जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे वदवावी वाणी माझी कृपावंता. वाक्पुष्पे संता समर्पिसी येथे मज साह्य करावे देवा. तुझी घेई सेवा सकला गोवा उगवून पापमेवाश्रयदस्मन् हत्वा ततायिना. गीतेतलं पहिल्या अध्यायातील थोडंसं पद आणि त्याच्यावर बोलण्याच्या अगोदर कार्यकारण भाव सांगत असताना आदरणीय स्वर्गीय जे.के. पाटील साहेब त्यांची पुण्यतिथी पुण्यस्मरण सगळे सोयरे नातेवाईक समाजातील प्रेमातली मंडळी यांना घेऊन हा कार्यक्रम संपन्न करत असताना त्यांच्या मुलानं संप्रदायाला आणि धर्माला मान्य असणारा कीर्तन प्रवचन भजनादी करून कार्यक्रमाचं नियोजन होत असताना प्रवचनाची सेवा माझ्याकडे आहे. तुम्हा सज्जनांच्या चरणावर एकदा सद्भाव व्यक्त करतोय आणि या थोड्याशा पदाचं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. सगळे सोयऱ्यांना नातेवाईकांना घेऊन त्यांची आठवण आजच्या दिवशी करायची. काय सुखदुःख उपभोगले आपण त्यांच्यासोबत. त्या आठवणी करत असताना आपले शब्द ज्या वेळेला कुठंतरी कमी पडतात त्यावेळी ते साधू संतांच्या शब्दानं गायले जातात. म्हणून प्रवचन कीर्तनाची पद्धत आहे. ठीक आहे सर. पुण्यतिथी केल्यानं आपल्या पदरात पुण्य पडत आहे आणि ज्याची पुण्यतिथी करतो त्याच्याही पदरी पुण्य पडतं. लोकांतराला जीव जातो. बुध लोकाला, शुक्र लोकाला, बृहस्पती लोकाला, चंद्र लोकाला, इंद्र लोकाला, वैकुंठ लोकाला, सत्य लोकाला असा जीवाचा प्रवास होत असताना इथं केलेल्या कर्मकांडानं त्या जीवाला सद्गती मिळते. तुम्ही सांगायला गोष्टीला पुरावा सांगा.
आता इथं पिंडदान करतो, इथं तर्पण करतो, तिथं पूर्व संतुष्ट होतात कसे, असा प्रश्न निर्माण होतोय. ज्ञानोबाराय सांगतायत की पावो शीतळता लाहे ती डोलियाचीच लागी होय. रगडून तेल तल पायाला लावलं तर डोल्याची आग शांत होते. आता डोल्याचा न पायाचा काय संबंध आहे? डोल्याचा न पायाचे अधिष्ठित सूर्यदैवत एकच आहे. त्याच्यामुळं रगडून तेल तल पायाला लावल्यावर डोल्याची आग शांत होतं. तसं इथं तर्पण करा, इथं पिंडदान करा, इथं ज्ञानदान करा, नामदान करा, वस्त्रदान करा, अन्नदान करा. कलियुगातलं महान दान आहे अन्नदान. आणि अन्नदानाच्या सात्विक लोकाला जेव घालणं. एरवी आपण लग्नात हल्दीलाही जेव घालतो. मला वाटतं ते गाढवाने शेत घाल्यासारखं आहे. नाही, आदरपूर्वक लोकाला आमंत्रित करायचं आहे आणि सात्विक आहार जेव घालत असताना आग्रह करायचं आहे, पापड घ्या, लोणचं घ्या, आमच्याकडं आलात आम्हाला आनंद झाला, जेवल्याशिवाय जाऊ नका. हा विधी आहे आणि ते सत्पात्रीदान ठरलं जातं आहे. आणि त्याच्या योगे मग त्या जीवाला पुण्य संपादन होऊन उत्तम लोकाची गती, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. उत्तम लोकाची गती त्या जीवाला प्राप्त होत असतो. पूर्वजांचा रक्त आपल्या शरीरामध्ये 7 पिढ्या राहतो. 82 गुणानं आईच्या गर्भामध्ये पिंडाची निर्मिती होते. 28% रक्ताचा अंश आपला राहतो. आपल्या बापाचा 21%, आपल्या आजोबाचा 15%, आपल्या पणजोबाचा 10%, खापर पणजोबाचा 6%, 6व्या पिढीचा 3% रक्ताचा अंश आणि 7व्या पिढीचा 1% रक्ताचा अंश आपल्या शरीरात असतो. म्हणून आपण 7 पिढ्या पूर्वजांचे ऋण मानले पाहिजे. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, आपले पूर्वज वाट पाहतात. स्वतंत्र अनुमती नाही, तिथं कोणतंच कर्मकांड करता येत नाही. इथं तर्पण करा, पिंडदान करा, जे दान कराल त्या दानाच्याच बलानं त्या जीवाला सद्गती मिळते महाराज. म्हणून ज्योतिषशास्त्राकडे जर आपण गेलो तर आपल्याला बहुतांशी पितृदोष सांगितला जात आहे. याचं कारण आपल्यावर पितृ संतुष्ट नाहीत. उभ्या वर्षभर आठवण नका करू, पण तुम्ही आठवण करा पितृ पंधरवड्यामध्ये. त्यावेळेला आपल्या पूर्वजांना अपेक्षा आहे आपली, आठवण करायची त्यांची, त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे महाराज. आणि ज्यांच्या पाठीशी आईवडिलाचा आशीर्वाद आहे त्यांना जगात कोणतीच गोष्ट कमी पडत नाही. कोणीही मनुष्य डोंगरदड्या काड्या कपाटीला नाही जन्माला आला. अरे जो म्हणून आला आहे तो आईच्या उदरातून आला आहे. अनंत उपकार आपल्यावर आईचे. हाताचा पाळणा केला, मच्छरापासून बचाव केला तिने. TV नव्हता, टेप नव्हता, ट्रक नव्हता, पेपर नव्हता, AC नव्हता, फॅन नव्हता. एवढ्यावरच थांबली नाही महाराज ती. कडुलिंबाच्या पाल्याचा रस तांब्यावर घोटायची आणि बालाकरता दूध पवित्र गोड निर्माण करायची जन्मदात्री आई. रक्तपुरवठा केला, 9 महिने पोटात वागवलं. रक्त डॉक्टर पण देतं, 250 रुपयाला बाटली. नाही, बाळाचा रक्त ग्रुप वेगळा, आईचा वेगळा तरी चालतं. डॉक्टरचं डोनट रक्त पेशंटला देत असताना अगोदर रक्ताचा थेंब शरीरात असावा लागतं, अन्यथा पेशंट मरतं. आणि रक्ताचा थेंब नसताना जन्मदात्री आई आपल्याला रक्त पुरवठा करतं. केसाच्या रोमातून श्वासोच्छ्वासाचा पुरवठा केला. तिने नखं दिली, तिने हाडं दिली. काश्मीरमध्ये म्हणून ती पवित्र जलाशयामध्ये विसर्जित करावी लागतात. ही आईच्या दुधाची ताकद आहे. आपण सहज सांगतो आमच्या आईबापाला काही नाही करता आला, 4 माल्याची बिल्डिंग मी बांधली, फार्म हाऊस मी घेतला, भावंडांना कामाला मी लावलं, बहिणीची मिलं. नाही, काले गोरे सुशिक्षित अशिक्षित माताडी कामगार मजूर कॅम्प्युटरचा शोध लावणारे शास्त्रज्ञ असो, आपलं सर्वचे सर्व कर्तृत्वाचं योगदान जन्मदात्या आईबापाकडे जातं.
म्हणून आईबापाचं महत्त्व जिवंतपणे कळावं आणि जिवंतपणे कळल्याच्या नंतर तशा पद्धतीने आपल्याकडून सेवा घडावी. कशासाठी बोलतो? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. कुलवान आणि शिलवान मुलाची गरज आहे. असं मातृत्व देवानं पाठवून द्यावं का त्याने भारत देशाची सेवा करावी. आई गुणवान, आई गुणवान, मुलं बालं गुणवान. बाप गुणवान आहे, त्याची मुलं बालं गुणवान आहे. संस्कारेन द्विज उच्चते. संस्कार नावाचे जिन्नस माणसाला अत्यंत उंच स्थानावर नेऊन ठेवतं. हां, आई पाजत असताना, दूध पाजत असताना त्याच्या पाठीपोटावरून, डोक्यावरून मायेचा हात फिरवतो. अनाथाश्रममध्ये बाळाला दूध जास्त राहतं, कॅडबरी असतो, पण मायेचा पदर नाही. अशी मुलं अतिरेकी होतात आणि ज्यांना मायेचा पदर मिळतो अशी मुलं समाजावर परोपकार करतात, समाजाची सेवा करतात, देशाची सेवा करतात. मी कशासाठी सगळं बोलतो? मी पुण्यतिथी करण्याकरता मुलाच्या अंगी मुलातच सात्विक गुण असावे लागतात. कार्यक्रम करा नका करू माझं काही म्हणणं नाही, पण निदान एक फोटो लावून आईबापाविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. पुण्यच लाभेल महाराज. ज्याच्याकरता करतो त्याच्या पाठी पुण्य जातच, पण जो करतो त्यालाही पुण्यच मिळतं. एक पुढं बोलतो मी. तुम्ही जप करा, तप करा, दान धर्म करा, तीर्थयात्रा करा, भजन करा, कीर्तन करा, जे म्हणून कराल त्याच्यानं पुण्य मिळतं. पण पुण्य नावाचे जिन्नस कोणाही माणसाला साठवता येत नाही. कोणीही दावा करू शकत नाही का माझ्या घरामध्ये एवढं पुण्य आलंय. ते ट्रकनी, टँकरनी, डंपरनी पुण्य साठवता येत नाही. पुण्य प्रत्येक मनुष्य कमवतो. जप करा, तप करा, भजन करा, आईवडिलाची सेवा करा, समाजाची करा, जातीची करा, तीर्थयात्रा करा, जे कराल त्यानं पुण्य मिळेल. पण एवढं पुण्य माझ्या ओंजलीत पडलं नाही सांगता येत. जेवढ्या ताकदीनं माणसं पुण्य कमवतात तेवढ्या ताकदीनं माणसं घालवतात. पुण्य कमवतो. रावणाकडं पुण्य होतं. 80,000 बायका आहेत, 1 लक्ष पुत्र, 1.25 नातू आहेत. लंके माझी घरे किती ते सांगत असे, संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटे बंदी. कोटी घरे जेथे काशाण तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं सोन्यानं मडवलेली. आपल्याला सासऱ्याने अंगठी दिली तर सरबतवाडाला तोच येतं पुढं. अरे कुठं रावण आहे, कुठं आपण आहे. 3 वेळा कैलास पर्वत त्याने हलवला. आपल्याला 10 किलो कांदे बटाटे जाईना, 1 पिशवीचा कान बायकोच्या हातात देतो, लोहराच्या भात्यासारखा धापा टाकतो. ताकद नाही राहिली, पाव खाऊन हातपाव झाली माणसा. हनुमंतानं डोंगर कसा उचलला, तुला का प्रश्न पडला? अरे 2 चपात्या खाणाऱ्या माणसाने हनुमंताच्या शक्तीचा शोध लावायचाच कसा? 28 फूट उंचीचा मनुष्य होता कृतयुगामध्ये. हाडामध्ये प्राण राहायचा, मरायची भीती नव्हती. लाख वर्ष जगत होता. त्रेतायुगामध्ये तो प्राण रुधिरात रक्तात येऊन राहिला. 1 लाखावरचा कमी झाला. 10,000 वर्ष माणसं जगत होती त्रेतायुगात. 28 फूट उंचीचा मनुष्य 14 फुटावर आला. त्या प्राणानं संक्रमण केलं. त्रेतातला प्राण द्वापारात आला. 1 कमी झाला. 10,000 वर्ष, 1000 वर्ष माणसं जगत होती. आणि तो प्राण रुधिरातला मांसात येऊन राहिला. ज्या वेळेला द्रौपदीला घेऊन परमात्मा चालला होता भीष्माचार्यांचा आशीर्वादाकरता, त्यावेळेला मांसाचे गोले उडत होते. हजारो लाखो प्रेत पडली होती. मांसात प्राण होता. 1 तिथून कमी झाल्यावर 1000 वर्ष माणसं जगत होती. 14 फुटीचा मनुष्य 7 फुटावर आला. कलियुगामध्ये संक्रमण केलं. द्वापारातून तो कलियुगात आला. आता तो मांसातून कशात आला?
अन्नात कळवतोत अन्न संभवा, अन्न खाईल तोपर्यंत जगेल. 1-0 कमी झाला, 1000 वरचा 100 वर्ष, 7 फुटावरच्या उंचीचा मनुष्य 3.5 हातावर आला. ज्याच्या त्याच्या हातानं मोजला तर तो किती भरतो? 3.5 हात. 1-0 कमी झाला, 1000 वरचा. अल्पायुष्य मानव देह, शतगणले ते अर्धरात्र खाय. मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मराधी. 50 झोपेत 100रातली, 10 बालपणात, 10 म्हातारपणात. मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले? बालोपनो में खेल गमाया, तरुणपनो में काम, अब तुम कब स्मरोगे राम. शुद्धा देहम व्यथा त्यक्त बालक क्रीडती वस्तुनी. भगवान शंकराचार्य सांगतात विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये, खेळण्याची वस्तू सापडली तर त्याच्यातच गुरफट्ट. 500 रुपयाचा उल्हास न करून बापाने कपडा आणले, ह्याच्यात 2 नंबरचा काम नाही केला पाहिजे. काय माहिती त्याला? पांडुरंग परमात्मा विटीवर साकार झाले, आषाढी कार्तिकीची वारी केली पाहिजे, थोरा मोठ्याचा आदर केला पाहिजे, आई बापाच्या चरणाचं दर्शन केलं पाहिजे, कथा कीर्तन श्रवण. काय माहिती त्याला? बालपणो में खेळ बघ माया, बालपण गेले नेणता, उचलली बॅट चालला. खेळू नाही या मताचा मी नाही. मैदानी खेळ खेळावा, पण नाईट मॅच म्हणजे शुद्ध दारूचा अड्डा. म्हणून तरुण सांभाळला पाहिजे. तरुण बिघडला, समाज बिघडला. 65 कोटी तरुण बिघडवण्याच्या प्रक्रिया आज घरादारापर्यंत आल्या. तरुणाला सांभाळण्याची गरज आहे. तरुण तिथं पण गेला जंतर मंतरला. संस्कार नसल्यामुळं देश विभाजनाची भाषा तिथून ऐकायला आली. जो ज्याच्यावर संस्कार आहेत त्याला स्वतःच्या आईबापाचा स्वाभिमान राहतो आणि त्याला देशाचा आणि जातीचाही स्वाभिमान राहतो. म्हणून संस्काराची गरज आहे. का विवेकानंदाचं आदरानं नाव घेतो आज जग? टिळकांचं का नाव घेतं? छत्रपती शिवाजी राजासारखा 5000 वर्षाच्या इतिहासात असा राजा नाही झाला. का नाव घेतात लोक? आईनं संस्कार दिले बालपणात. आणि एकुलता एक मुलगा व्यसनाधीन होऊन आत्महत्या करतो आणि करोड रुपयाची जायदाद ज्याच्याकरता बनवले बापानं, तो डोल्या देखत मरून गेल्यावर करोडोच्या बंगल्याला चाटायचा का? किती कमवतो त्याला महत्त्व नाही, जीवन कसं जगतो या गोष्टीला महत्त्व आहे. खेळावं, मैदानी खेळ दिवसा खेळा. नाईट मॅच चालू झाल्या, मला कुर्ल्याला कीर्तन होतं. खारघरला गाडी ठेवली आणि रात्रीच्या मला तिथे या पहिल्या वर्षाला मॅच होती तलोजाच्या मागे. माझा मित्र सांगत होता महाराज मला थोडी बघायचीच आहे. आता माझाही नाईलाज झाला. आता 1:30-2 वाजायचा टाईम होता. मी बोललो चालेल, काय हरकत नाही. मॅची तिथल्या झाल्याबरोबर आपल्या गावोगावी सुरुवात. त्यांच्या मॅची बंद पडल्यावर त्यांना मौलवींना विचारला तुम्ही मॅची चालू केल्या, तुम्ही बंद का केल्या? त्याने सांगितलं आमची पोरं व्यसनाधीन होतात. आता काय कराल? 10वी-15वी नापास झाला का चालला. आता आपल्या पोरांना ही गोष्ट सांगायला लागल्यावर काय बोलतील? ते सांगतील हा महाराज गावाच्या बाहेर पडला का याला टपकवायचा, माराचा. मारतील लोक, लय खरामध्ये आपले लोक. त्यांच्या बापाला सांगायचं मला. वाघानं सर्कसमध्ये आयुष्यभर काम केलंय. वाघ म्हातारा झाला, व्हॅनमध्ये टाकला, जंगलात सोडला, 8-10 दिवसांनी मेला. का मेला? त्याला शिकार करायची माहीत ना, तालम्याच करीत होता. तानभुकेनं तरपडला न मेला. एकुलत्या एक मुलाला टॉवेलवर भाजी टाका रोडला, 500 रुपये कमवणार. नुसती टायरमध्ये हवा टाकली तर 1000 कमवतो. कर्तबगार बनवा, कर्तबगार. पैसे नका देऊ, पैसे कसे मिळवायचे ह्याची अक्कल पोराला द्यायची गरज झाली. आणि 2 शब्द सांगायची गरज झाली. बोलतो कशासाठी मी? हे ज्याच्यासाठी कमवतो तो निघून गेल्यावर काय करायची ती संपत्ती. म्हणून आई बापाच्या सेवेनंही पुण्य आहे. समाजाची करा, देशाची करा, जातीची करा, मातीची करा. जेवढ्या ताकदीनं पुण्य कमवतो तेवढ्या ताकदीनं घालवतो, हा माझा मुद्दा आहे. कोण पुण्यवान नाही जगात? रावण पुण्यवान होता, एवढं सगळं होतं तपश्चर्येच्या पुण्याच्याच बलानं मिळालं.
पण सीतामातेला ज्या वेळेला त्यांनी त्र्यंबकेश्वर नाशिकमधून उचलली, लंकेपर्यंत जाईपर्यंत त्याच्या पुण्याचा क्षय झाला. 6 महिन्यामध्ये कुलासकट नायनाट झाला. दुर्योधन, दुःशासन पुण्यवानच होते. देव त्यांच्या पंक्तीला बसत होता, सरपंच पंक्तीला नाही बसत. बिना पुण्याचा बसत होता. आणि जी गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली तीच गोष्ट दुर्योधनाला सांगितली. ही बिना पुण्याची सांगितली का? पुण्याचीच होती. पुण्यवानच होते ते. केसरी पेलवान आहे, हिंद केसरी. लढला, लढता लढता एकाला पाडला आणि हिंद केसरी बहाल झाली. आणि ज्या जो पाडला त्याला टीबी थोडा झाला होता, तो पण तेवढ्या ताकदीचा होता. काही कारणास्तव तो पडला. कौरव पांडव तेवढ्या तोलामोलाचे होते. फक्त चुकलं तिथं द्रौपदी वस्त्रहरण, पतिव्रता मरण. भगवान सांगतात अर्जुना, बिनठोक द्रोणाचार्याला मार, भीष्माचार्याला मार. देवा पुण्यवान आहेत ती. हा पार्थो द्रोणाचा केला, जेने धनुर्वेद मज दिधला, तया उपकारे काय आभारीला वधू तया ते. त्यांचा वध करून त्यांच्या उपकाराचे आभार म्हणू मी, ज्यांच्या अंगा खांद्यावर केळलंय मी. भगवान सांगतात अर्जुना, अरे मी त्यांच्या पाया पडत होतो. मोठीच आहेत ते. पण द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला ही माणसं मोठी गप्प बसली. तेवढ्या अवधीमध्ये यांच्या पुण्याचा क्षय झाला. यांना वाचवणं एवढं पुण्य यांच्याकडे राहिलं नाही. बिनठोक मार तू. 11 अक्षनी सैन्य मारून देखील मुंगे मारल्याचं पाप लागलं नाही अर्जुनाला. भगवान परमात्मा नीतिशास्त्र सांगत होता. मी बोलतो कशासाठी? पुण्य कुठं गळून पडतं इथं आपण जागृत राहिलोच नाही. जेवढ्या ताकदीनं कमवतो तेवढ्या ताकदीनं घालवतो. इथं सावध राहिले तुकाराम महाराज. लोकांनी सांगितलं शृंगार करून पाठवली, जा. भंडारा डोंगरावर बाई आली शृंगार करून, महाराज लग्न करा. सांगितलं 2 झाले, 3रा नाही करायचा. मग तशी ठेवून द्या. तशी ठेवून द्यायची पद्धत अजून आहे. मोठे लोक राहतात, त्याला पूर्वीच्या खाली वाडा बोलायचे, आता बंगला बोलतो. तिने कुंकू लावायचा, त्याला मालक म्हणायचा, तिला मूळ घरात प्रवेश नाही. पोराबालांचा सांभाळ त्यांनी करायचा. अजून पद्धत आहे. BJPचा नेता मेला, बरखा प्रकरण चाललं होतं महाराष्ट्रात, फार गाजलं होतं ते. जाई हो तो माते न करी साया, साम्य विष्णुदास तैसे नवो. परस्त्रीला माता म्हणण्याकरता 56 इंच का सीना होना मागताय. ती आईसारखी दिसते, माझ्या बहिणीसारखी दिसते. हा भाव अंतकरणाचा असला पाहिजे. आणि जोपर्यंत परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आपण परमार्थाला पोषक नाही ठरत. हे बुवा नुसता जो फट्टा मारायचा, शबनम बॅग गळ्यात, नाही नाही नाही. ऊपर से तो खूप लढे, अंदर की रामजानी. पुण्य कुठं गलून पडतं. रंभेचा शाप अर्जुनानं स्वीकारला पण पाप नाही केलं. तुझ्यासारखा मुलगा, तुमच्यासारखं रक्त दुर्गंधी आम्हाला नाही. पोट फाडून दाखवलं, कापसासारखं आहे सगळं. सांगितलं नाही, शाप देतो तुला. तळ हातावर पाणी घेतलं, शाप स्वीकारला अर्जुनाने, पाप नाही केलं. मुद्दा इथं आहे माझा. पापाला घाबरणारा होता म्हणून गीता ऐकण्याच्या योग्यतेचा ठरला. देवा काय पाप होतंय, मरतील बाणानं माझ्या. नातेवाईक आहे, तत्र पश्चास्थितान पार्थ पितृण तपिता महान आचार्यान मातुरान भरातुन पोत्रान पोत्रान सकिन तथा शशुरान तृदयचैव सेन योरो भरोरोपी तान समीक्षण सकुंती कौंते युद्धाय कृत निश्चया. बाणाची ताकद नाही माहिती. दिगंतीचे भूपती भाटवून वाखाणी ती ऐकली या दचकती कृतांत. जैसा शिवाची हाका युगांत होई मदमका, तैसा कौरवा शिका दाखव तुझा. वाघा सिंहाच्या आरोळीनं कोल्हे लांडगे पळून जावे ना, तसं माझ्या बाणाची नुसतं दोरी छेडली ना तर या कौरवांना धाक पडतं, घरातच बसतात. हाडाचा वीर आहे, मरतील बाणानं. पाप घडेल, मला युद्ध नाही करायचं.
संभावितस्य चार कीर्ती मरणादतिरिच्यते. प्रतिष्ठित माणसाला आपली अपकीर्ती मरणावर दुःखदायक असते. एखादी माय माऊली 75 वर्ष खांद्याला खांदा लावून संसार थाटला आणि तिच्या वाट्याला 4-5 वर्षामध्ये वैधव्य आलंय. तिच्या जीवनातली लाजिरवाणी गोष्ट आहे. हाडाचा वीर आहे, युद्धप्रसंगी पळून जाण्याचा प्रसंग आला, त्याच्या जीवनात लाजिरवाणी गोष्ट आहे. गोरागोमटा माणूस आहे पण त्याच्या सर्वांगाला कोड फुटले, त्याच्या जीवनातली लाजिरवाणी गोष्ट आहे. क्षत्रिय रणी पळून जाणे कोण साहे लाजिरवाणे, का वैधव्य पाचारणे महासती येते. रूपसा उदयले कुष्ठ संभाविता कुटीचे बोट. अरे चांगला मनुष्य समाजात मानमानात पावलेला, पण चोरीचा आळ त्याच्यावर आला. त्याला वाटतं मेला असतो तर बरं झालं असतं. कशासाठी बोलतो? जगात संभावित मनुष्य आहे मी, प्रतिष्ठित आहे. अरे राजे लोक भविष्यात म्हणतील का अर्जुनासारखा वीर या जगात झाला नाही. भाट होऊन वाखाणती, चौका चौकात डफ वाजून लोकाला सांगतील का अर्जुनासारखा जगात वीर नाही झाला. तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा टाहो पेढीला. पवाडा तुवा केला गंधर्वासी. चित्रसेन गंधर्वाला पळून लावलं, विराटाच्या गायी चोरण्याकरता आला होता. निवांत आणि कवच प्रल्हादाच्या भावाच्या 2 मुलाला यमसदनाला पाठवलं. असा वीर आहे, पण घाबरला कुठं? पापाला. मरतील बाणानं. तेव्हा पाप आणि पुण्य जे आहे ना, हे अजून माणसाला कळलं नाही. कुठं गलून पडतं? केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना येतात, अफाट योजना गरिबाकरता, पण गरिबापर्यंत पोचतच नाही. डोंगरावर मोटार लावले, धोधो धोधो पाणी पडतं तिथं. शेतकरी नुसतं बिड्याची बंडला ओढतो. तो शेतकरी बाजूचा येतो, का रे नुसती बिड्यांची बंडला ओढतं, काय करू? तिथं धोधो पडतं नाही, इथं झुलझुल येतं. असं का होतं रे? सांगितलं ते झिरपतं. पैसाचं झिरपणं केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना आपल्या गरिबापर्यंत याला झिरपतात. तुम्ही 1 लाख रुपयाचं काम करा ग्रामपंचायतीचं, 55,000 पदरात पडतात, 45 नेमका कुठं गेल्याचा तपासच लागत ना. बहीण भावाला फोन करतं, नल चालू ठेवले, कपडे धुवायला काढल्यात, काय भाजी केले, मी येऊ का जेवायला? पहिला नल बंद करतो. ज्याला पैशाचं गळणं थांबवता येतं, ज्याला पुण्याचं गळणं थांबवता येतं आणि ज्याला पाण्याचं गळणं थांबवता येतं, ती जगातली शहाणी माणसं. जेवढ्या ताकदीनं माणसं पैसा कमवतात, जेवढ्या ताकदीनं पाण्याची उपलब्धी आहे, तेवढा पाण्याचं संरक्षण करता येत नाही. आता आम्ही पंढरपूरला राहतो ना, मागच्या बाजूला मंदिराच्या, पाण्यासकट हिशोब लावतात. ते सांगतात एका माणसाला रोजचं 100 लिटर पाणी आहे, हा हिशोब लावतात तिथे. त्यांना पाण्याची किंमत कळली, आपल्याला नाही कळली. पाण्याची असो, पैशाची असो, पुण्याची किंमत कळावी माणसाला. उद्देश माझा एवढा आहे सांगण्याचा. जगामध्ये जी विषमता चाललेली आहे ती पापाचे स्तर आणि पुण्याचे स्तर. अन्न करता शेतकरी आत्महत्या करते आणि मंत्री लोकांची मुलं रेव पार्ट्या करतात. काय कारण असेल सांगा? उठलं का तोंडाला बाटली लावतो, 22 पिढ्या त्याची संपत्ती संपत नाही. कारण काय? उठला का फट्टा मारतो, काकडा भजन हरिपाठ करते, याला पायतान मिळत नाही. कारण काय? पालखीला आडवा येतो, सगळं पापच करतं, लोकांचे बांध फोडतो, चपला चोरतं, पण 22 पिढ्या संपत्ती संपत नाही. आणि उठला का फट्टा मारून काकडा भजन हरिपाठ करतं, कानाला टिले लावतो, इथं मुद्रा लावतो, याला पायतान मिळत नाही. अरे लोक सांगतात काय देवधर्म नावाची गोष्ट जगात आहे का नाही? चांगलं केल्यावर चांगलं होतं, वाईट केल्यावर वाईट होतं. हे एवढं चांगलं करतात, त्यांच्या वाट्याला दुःख आहे, आणि एवढं वाईट करतात, चांगलं चालले, त्यांना हिरवा ढेकर नाही, पहिला नंबरनी पोरगा त्यांचा भास आहे, त्यांच्या बोरवेलला एक ते पाणी कमी नाही. जगात काही पापून आहे का नाही? पापून त्याला नीतिशास्त्र माहीत नाही. यांनी आत्ता पुण्याचं काम करतोय हो. सकाळी उठल्यावर काकडा भजन, मागच्या जन्मात यांनी लोकांचं बुडवलं तर ते कोणी फेडायचं?
आणि तो उठला का तोंडाला बाटलं होतं 22 पिढे संपत्ती जमणार नाही, मागच्या जन्मात त्याने देवलं घडवल्या असतील, या तुला कुठं माहिती आहे. कुत्रा 40 लाखाच्या गाडीत बसली, त्याचा ड्रायव्हर त्याला शिंड मारतो. आपल्या मंदिराला मार्बल नाही, त्याच्या खोलीला मार्बल. गाढवा एवढा कुत्रा, 20,000 रुपये पकडणारा पगार, तो कॅडबरी खातो आणि कोंड्याचं बिस्किट आपल्याला उल्हासनगरचं मिळत नाही. त्याचा बड्डे विमानात झाला आणि आपला बड्डे घराच्या मागे पण होईना. तो मर्सिडीजमध्ये बसले, पुढच्या गाडीवर त्याचा ड्रायव्हर त्याला शेंड मारतो आणि आम्ही कीर्तनाला चालले, हालेडोले कोळशाच्या टेम्पोत. काय कारण काय नेमका, मी कशासाठी बोलतो सगळं. विषमता का जगात, अन्न करता आत्महत्या करावी लागते आणि 22 पिढ्या लोकांची संपत्ती संपणार नाही. अशी विषमता का, विषमतेचं कारण पापाचे स्तर आणि पुण्याचे स्तर. पाप आणि पुण्य नावाचे जिन्नस माणसाला उंच स्थानावर नेऊन ठेवतो. माझा मुद्दा इथं आहे. पापही माणसाला कळावं आणि पुण्यही कळावं. या करण्यानं विचारा वाचून न पविजे समाधान. मी जे करतो त्याच्यानं पाप होणार आहे का पुण्य होतंय, याचा सारासार विचार केला पाहिजे. पैशानं स्टँड नाही जीवनाला मिळणार, सदाचरणानं जीवनाला स्टँड मिळतं. ज्याच्या विचाराची परिपक्व दशा त्याला विवेक म्हणतात. तर विवेक असला पाहिजे. जे करतो ही पापाला कारणभूत ठरणार आहे का पुण्याला कारणभूत ठरणार आहे, याचा सारासार विचार करा. उठाउठी महाराज, तुम्ही विचार करा सांगता. अरे कोण माणूस असा आहे तो विचार नाही करीत. घर बांधायचा झाला विचार करतो, लग्न करायचं झाला विचार करतो, गाडी घ्यायची झाली तरी पण विचारच करतो, इलेक्शनला उभा राहायचं असलं तरी विचार करूनच, आणि कीर्तनाला उभा राहायचं असलं तरी विचार करूनच. बिना विचार करता कीर्तनाला उभा राहता येत नाही, आमचा अनुभव आहे. तुम्ही सांगता विचार करा. हा विचार करतो. विचारहीन मनुष्य पशुर्भी नरानाम. तो बिना लादेन सारखा आहे, उल्ला उमर सारखा आहे, त्याच्याकडे विचार नाही. एशम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्युलोकी भूमी भारभूत मनुष्य रूपे न मृगांश चरंती. ते भूमीला भारभूत आहेत, ज्यांच्या जगण्याला काडी मात्र किंमत नाही, त्यांचं शीळ चांगलं नाही, जे धर्मिष्ठ नाहीत, परोपकाराची भावना नाही, दया नाही, करुणा नाही. विवेकहीन पशुभी समान. पिळा पाखरात आणि त्याच्यात नाही फरक नाही. खरंय, माणसाचं लग्न ही नावाची जिन्नस माणसाच्या जर जीवनात नसती तर माणसं आणि पशु याच्यात फरक राहिला नसता. फार वर्षापूर्वी एक रंगभूमीवर गाढवाचं लग्न नाटक आलं होतं. राष्ट्रीय पारितोषिक विजेता दादू इंदोरकर लिखित. प्रत्यक्षात त्याच्यात गाढव नव्हतं, माणसानेच गाढवाचं सोंग घेतलं होतं. लग्न ही नावाची जिन्नस माणसात आहे. होणाऱ्या पापापासून टाळण्याकरता शास्त्रानं सांगितलं तुम्हाला लग्न करावं लागेल. विधीनुसार तुम्ही विषयाचं सेवन करा, पाप लागणार नाही. वेदेन करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना. वेदत्रेच्या पाना अन्यत्र नये लागो अर्जुना. जे मनुष्य वाचून विधान आणून होय, माणसाला सांगितलंय, पिळा पाखराला नाही. नियम गाया म्हैशी रोडवर तिथं शेण टाकून गेल्या, त्यांना पोलीस थोडा पकडतात. नियम त्यांना नाही, नियम आपल्याला आहेत. कोणतंही कर्मकांड करताना 1000 वेळा विचार केला पाहिजे. वारियाच्या धारसा पढिन्नला नुरेची कोंडा जायसा का आपे सकणसा राशिवा जोड. हे शेतकऱ्याचं उदाहरण ज्ञानोबाराने दिले. पूर्वीच्या काळी उपनयन करण्याकरता, लागवडीकरता, मळणीकरता उपकरणं नव्हती. कापणी झाल्यावर मळणी करत असताना शेतकरी स्टूलवर, खुर्चीमध्ये, उखलीवर उभा राहायचा आणि सुपामध्ये, टोपलीमध्ये असा घेऊन उपनायचा तो. आणि चांगला जर वाऱ्याचा झोत असला ना, साह्य मिळलं
तर 40-50 गोणी तयार व्हायच्या 2-4 तासात ना. वारा जर चांगला वाऱ्याचं साह्य जर नाही मिळालं तर खल्यावर 20-20 दिवस तसाच पडून राहायचा, तसाच पडून राहायचा. वारियाच्या धारसा साह्य मिळाल्याच्या नंतर जो आपल्या भाषेत, आग्र्यांच्या भाषेत पलीज म्हणतो आपण, कोंडा म्हणतो, निकामी झालेलं दाना जागेवरच ठेवतो आणि तो पलीज आहे तो बाहेर फेकतो. कोंडा बाहेर नुसता नाही फेकत, तो पुन्हा त्या दाण्यामध्ये आला नाही पाहिजे इतक्या दूर फेकतो. वारियाच्या धारसा पढिन्नला नुरेची कोंडा जैसा का आपेसा कणसा राशिवा जोडे. असा दाना, सत्वगुणाचा दाना, पुण्यरूप दाना आपल्या वंजळीत पडावा वाटत असेल तर उभ्या आयुष्यभर सत्कर्माची कास धरावी लागेल. आपण लोक तसे लय करामती, पेरतो त्याला पण भात बोलतो, उगवल्यावर पण भातच, कापल्यावर पण भात, खल्यावर ठेवल्यावर पण भातच, कणगीत आणला तरी पण भातच, आणि मग ताटात आल्यावर पण भातच. तुमनाच भात, तुमनाच. एकच विचार तिथं करायचा आपल्याला, का पेरल्यापासून ताटात यायला केवढ्या लोकांचा घाम गळला, या अन्नावर केवढ्या प्रक्रिया झाल्या, हा विचार असला पाहिजे महाराज. अन्नाची नासाडी थांबवता आली पाहिजे. तेव्हा सारासार विवेकी माणूस आहे ना, विवेकी, विचाराची परिपक्व दशा. ज्ञानोबाराय सांगतात, फिटो विवेकाची वाणी. ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ जगासमोर ठेवलाय फक्त विवेकाचा दुष्काळ या जगातून नष्ट होण्याकरता. अन्नाची कमी नाही, पैशाची कमी नाही, पाण्याची कमी नाही. सगळ्याच देशामध्ये पाण्याचा तुटवडा नाही, सगळ्याच देशामध्ये अन्नाचा तुटवडा नाही, आणि सगळ्याच देशामध्ये पैशाचा तुटवडा नाही. मी एक बोलू का, पैशाचा तुटवडाच नाही, दुष्काळ नाही पैशाचा. पैसा उधळतात लोक नाचणाराच्या अंगावर. आले असेल माझी लक्षात भाषा, मी नाचणाराचा शब्द बोलले, नाही तर उठल्यावर धराल तुम्ही मला. पैसा लोक उधळतात, ह्याचा अर्थ पैशाला कमी नाही, पाण्याला कमी नाही, अन्नाला कमी नाही. ह्याचा अर्थ कशालाच कमी नाही असं मानू नका. आमदार, खासदार, कीर्तनकार असला तरी कमी पडलोय तो विचाराला. विचार सुटला का माणसाच्या वाट्याला दुःख आहे. आत्महत्या का करतात? काय कमी आहे सांगा? गोंडपाटावर लोक झोपायची, पाहुण्याला गोंडपाट टाकायची, काड्या मोड्याची घरं चिखलाने तापलेली, पोलीस आपच्याड्यांवर फिरत होते, फोडणीला तेल मिळत नव्हता, कोणीही मनुष्य आत्महत्या करत नव्हता 50 गावात. महिन्यात ऐकायला येत नव्हतं. एक दिवस असा नाही, एक तास असा नाही, आत्महत्या नाही घडत. काय कारण? काय आहे? त्याचं समाधान नाही. जेवढी मिळकत आहे त्याच्यात समाधान नाही. टेम्पो पाठवतात, एक टेम्पो, वर पक्षाकडून एक टेम्पो पाठवला जातो. कशा करता? लग्न लागल्यावर त्या लोकांना एक फोन येतो, लग्न लागलंय तुमचा टेम्पो काढा. कशा करता? तिकडून दिलेले घरी आणायला. आणून दुसऱ्याच्या घरात ठेवतो, याच्या घरात जागा नाही. तरी ती म्हातारी सांगतो, आमका नाही दिला, धमका नाही दिला, आमका नाही दिला, धमका नाही दिला. तिच्या कानापाशी जाऊन सांगायचं, तुझ्या बापाने काय दिला? तिच्या बापाने काय दिला? नमस्कार साहेब, माझा मुद्दा इथं आहे. जे आहे त्याच्यात समाधान मिळत नाही माणसाला, म्हणून माणसं दुःखी आहेत. अनेक दुःखे सांगो किती, सकळ संसाराची स्थिती,
नसा हे पाषाण फुटती भैकाप चित्ती भरलासे. किती दुःख आहे सांगा. पाऊस जास्त पडला तरी पण दुःख, बिलकुल नाही पडला तरी पण दुःख, चांगला पीक येत नाही दुःख, पीक पाण्याला गव्हर्नमेंट चांगला भाव देत नाही याचं पण दुःख आहे, चांगलं चाललंय आपलं हे पावत नाही शेजाऱ्याला याचं पण दुःख आहे. अनेक दुःखे सांगो किती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती बैकाप चित्ती भरला असे. मुद्दा येत आहे. विचार सुटला का वाट्याला दुःख आहे. विचारी माणसाला समाधान मिळतं. लोक सगळं करायच्या मागे आहेत, पण सद्विचार माणूस सोडून जीवन जगायला तयार आहे म्हणून दुःख आहे. म्हणून पाप आणि पुण्य जगाची विषमता त्याच्यावर आहे. गरिबी दुःख, गरिबी दुःखदायक, श्रीमंती सुखकारक, ही विषमता पाप पुण्यावर आधारलेली आहे. विषमता घालवण्याकरता, दुःख घालवण्याकरता, सुख प्राप्त करण्याकरता आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख तिथं लपलंय. आपला देव करा. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो. त्याचा कार्यभाग बुडाला समर्थाने सांगितलंय. जो दुसऱ्यावर विसंबिला त्याचा कार्यभाग बुडाला. लोकांपासून आपल्याला त्रास नाही महाराज, आपले विकार आपल्याला त्रास देतात आणि या विकारांवर काबू करण्याकरता तुम्हाला सदाचरणाचं जीवन जगणं बहाल करावं लागेल. चांगल्याच्या संगतीत राहावं, वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा माणसाने संडासमध्ये जाऊन बसावं. तीन गोष्टी आहेत. किती ग्रंथाचा धांडोला घ्या, संग सज्जनाचा, उच्चार नामाचा आणि घोष कीर्तनाचा हरनिसी. अख्खा वाङ्मय वारकरी संप्रदायाच्या तीन शब्दावर आधारलेला आहे. संग सज्जनाचा एक, उच्चार नामाचा दोन आणि घोष कीर्तनाचा. सामूहिकरित्या भजन करतो त्याला फार मोठी महत्त्व राहतं. त्याची एक वलय तयार होतात. ज्या भूमीमध्ये पवित्र जलाशय त्याला तीर्थ म्हणतात आणि देवाच्या वास्तव्यानं जी भूमी तयार होतो त्याला क्षेत्र म्हणतात. ही ताकद भक्तीची राहतं. उद्या आळंदी पंढरपूरच्या महानगरपालिका होऊ द्या, तिथली घरं जातील, भिंती जातील, बंगले होतील, टावर होतील, पण मूलभूत भक्तीची शक्ती कोणाही नाकारू शकत नाही, नाकारता येणार नाही. चांगल्याच्या संगतीचा हो महाराज. एक शब्द चांगल्याचा जर आपल्या कानावर पडला तर उभ्या आयुष्याचं कल्याण होतं. बोलतोय मी पुढं. राजा वेश पालटून निघाला. काय चाललंय, कसं चाललंय पाहूया नगरामध्ये. आणि एका गावाच्या मध्ये साधू आला होता. रोज कथा सांगायचा. पूर्वी लोक चांगले होते हो फार आपले. काय आता अवदसा आली. प्रत्येक गावात ग्रंथ असायचा. रामविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, नवनाथ, इकडचं तिकडं, तिकडचं तिकडं. चारीची गोण टाकली बेड्यामध्ये का चालला. नुसत्या दाढ्या वाढायच्या. फुरसत नव्हती दाढी करायला. हा त्याचा अर्थ होता. आता नुसत्या दाढ्या वाढवतो, कथानाने कीर्तन नाही. हो संडे हो या मंडे हो, रोज चालले कार्यक्रम. पूर्वज लय शाने होते. पिला पाखराला अन्न मिळत नाही तर घराच्या दारामध्ये टोपलीमध्ये सुपामध्ये भाताच्या पायल्या सोडवत होते. कथा कीर्तन. सगळे लोक गावातले का जातात, काय एवढा बाबा सांगतो तो. असा चोराला वाटलं म्हणून चोर गेला. चोर गेला. सगळे लोक घरी निघले आणि चोर तिथे गेला. महाराज नमस्कार, नमस्कार, आगतम स्वागतम सुस्वागतम, या. काय म्हणणं आहे. म्हणणं तेच आहे, मी चोर आहे. मी कधी विचारलं. चोर असणं का तुझा व्यवसाय असू शकतो, पोट भरण्याचा, उदरनिर्वाहाचा तो असू शकतो, मला काय अडचण नाही. मला काय उपदेश. सगळ्या गावाला उपदेश करता तुम्ही. मी चोर आहे म्हणून मला उपदेश काय. सांगितलं खरं बोलायचं फक्त बस, खोटं नाही बोलायचं. हा तुला उपदेश आहे. हा खरं बोलायचं, खरं बोलायचं. ठीक आहे. निघाला
आता राजा तिकडून येतोय सामान्य वेशामध्ये. सामान्य वेशामध्ये राजाला धक्का लागला. कोण? सांगितला चोर आहे. चोर आहे? मी पण चोर आहे. चला चोरी करायला चला. गेले चोरी करायला. सांगितलं नुसती चपला चोरून काय होतं रे, नुसत्या चांगली चोरी करू. आता राजा आहे, राजवाड्यात जाऊया. सांगितलं मला काय माहिती, मी साध्या चोऱ्या करणारा माणूस, राजवाड्याची चोरी करायचं म्हणजे. त्यांनी सांगितलं मला सगळं माहिती आहे, चल माझ्याबरोबर. आता राजाच आहे तो चोराच्या वेशामध्ये, चल माझ्याबरोबर. आता याला चोरी करायची माहिती, राजाला सगळे रस्ते माहिती. घुसले आतमध्ये रात्रीच्या. याने बघितलं मी पारा देतो, तू तिथपर्यंत जा. गेला राजा पार. आता चोराच्या विषयी राजा सगळं माहिती आहे. हा गेला तिजोरीपर्यंत. तिजोरी उघडली, 3 हिरे पाहिले. त्याच्यातले त्याने सांगितलं, विचार केला 3 कशाला घ्यायचं, दोघांच्या मध्ये वाटण्या करायच्या आहेत, 2 घेऊ. आणि 1 तिथंच ठेवला. तिथंच ठेवल्याने निघाला. 2घे जण आले रस्त्यावर, वाटणी केली, 1 तुला 1 मला. चोर चोराच्या मार्गाला, राजा चोराच्या वेशात होता. राज दरबारात गेला, झोपला. सकाळी उठला राजाच्या वेशामध्ये, दरबार भरवला आणि दौंडी पिटले. चोरी झाली बाबा, चोरी झाली. सगळा नगर गोळा केला. बऱ्या बोलानं चोरी झालेली आहे, कबूल करा, त्याला काही बक्षीस देऊ आम्ही. पण राज दरबारातून चोरी झाले. सगळं नगर गोळा झाले. हा चोर पण तिथं आला. राजाकडे पाहतो. त्या चोराने विचार केला, हा चोराच्या वेशामध्ये राजा होता. सांगितलं चोरी झाले. काय, किती चोरी झाले, काय झाले? प्रधानाला सांगितलं तिजोरीपर्यंत जा. प्रधान गेला, किती चोरी झाले? प्रधान गेल्यानं बघितलं त्यांनी, पाहतं तर 3 हिरे होते, 2 गेले, 1 आहे. किती मूर्ख असेल चोर, न्याचत होते ते 3 न्यायचे होते, 2 नेले, 1 ठेवला. प्रधानाने तो उचलला, पगडीमध्ये ठेवला. राजाला एवढं सांगितलं, राज्य सरकार 3 हिरे चोरीला गेले. आता राजाने आवाहन केले, कोणाला सांगायचं असेल सांगा, कबूल द्या, 3 हिरे चोरीला गेले. राजाचं लक्ष त्या चोराकडं. ह्याने माझ्याशी लबाडी केली. 2च हिरे सांगतो, इकडे रे, रात्री तुझ्याबरोबर मी होतो, ओळखला. हिरे 2 चोरीला म्हणून सांगितलं. प्रधान सांगतो हिरे 3 चोरीला गेले. खरं काय ते सांग. त्याने सांगितलं हिरे 2च चोरीला गेले. याला पक्का माहिती होता का तिजोरीपर्यंत फक्त प्रधान गेले. मग 3रा हिरा कुठं गेला? सांगितला प्रधानाच्या जवळ आहे. तो कसं काय? याला माहिती होतं चोराला का तिजोरीपर्यंत कोण गेले? प्रधान गेले. प्रधानाची झाडाझडती घेतली आणि पगडीतून पडला खाली हिरा. राजानं सांगितलं काय रे? अरे तुला बंगला दिला, पोराबालांचा खर्च, लाईट बिल माफ केला, पाणी खर्च माफ केला तुला, चांगल्या इम्पोर्टेड गाड्या दिल्या तुला, आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला. रात्रीचा त्याचीने माझी गाठ पडली त्या चोराची. पण त्याने प्रामाणिकपणा दाखवला का 2च हिरे चोरीला गेले. 1 वाटणी त्याने घेतली, 1 मी घेतली. ती पडलेली पगडी राजाने उचलली. सांगितला जा खडी फोडायला. पगडी उचलली, चोराच्या मस्तकावर ठेवली. तू प्रधान झालास. वाईट वाटलं चोराला, रडला, ओक्साबोक्शी रडला. राजा सांगतो अरे तू प्रधान झालाय, का रडतेस? सांगितलं राजा, साधूचा 1 शब्द ऐकला, खोटं बोलायचं नाही, तर प्रधान झालो. उभे आयुष्यभर जर साधूचं शब्दाचं पालन केलं तर ब्रह्मांडाचा राजा होईल. कशासाठी बोलतो मी? संग सज्जनाचा असावा महाराज. सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझे नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो. मग साधू संगे सुबटा, उजो सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीच्या वाट, अप्रवृत्ती नाम पापाची वृत्ती टाकून देऊन संताचा संग. मग सत्संगे प्रबले, सत्शास्त्राचे निबले,
आणि जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणे. महाराजा 1-2 मिनिटात सेवा संपवतो. मग सत्संगे प्रबले सच्चात्राचे निबळे आणि जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणे. प्रबल साधूचा संग असावा आणि पापाची वृत्ती टाकून दिली तर महाराज सुखाला काही कमी नाही. सुखच सुख, असं सुख प्राप्त करण्याकरता आपण साधूच्या संगतीत राहावं. संतांच्या संगती मनोमार्गे गती. साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची या वाटा. चांगली वाट दाखवणारे साधू संत या जगात आहेत. ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबा आहे, गाथेच्या रूपानं तुकोबा आहे. आणि त्याच्यातून जो शब्द वाद प्रसवला गेला, त्याचं आचरण करणं, त्याला मिठी मारणं शब्दाला, तरच कल्याण आहे, तरच वाट्याला सुख आहे, तरच पदरामध्ये पुण्य आहे. असो आदरणीय जे.के. पाटील साहेब, त्यांच्या जीवनामध्येही घडल्या गोष्टी, भजनामध्ये रमून गेलेले, आणि इथं दिंडीचा फार मोठा आदर सत्कार करून दिंडीला ते नाश्ता फरार द्यायत असत. एवढं कलाव माणसाला महाराज कोणाची सेवा करावी आणि कोणाची करू नये, कोणत्या गोष्टीचा स्वीकार करावा आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, या चालणीतून माणसाला जाता आलं पाहिजे. तेव्हा साधू संतांची सेवा त्यांच्या पश्चात त्यांची मुलं बालही करतात. या जातीची मातीची सेवा त्यांच्याकडून घडावी आणि अनंताच्या प्रवासाला निघून गेलेल्या जीवाच्या पदरी या सेवेचं पुण्य प्रदान करून सद्गती त्यांना प्राप्त व्हावी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवकानी. याने याप्रमाणे बोलण्याच्या ओघामध्ये माझा अपशब्द गेले असेल तर तो बुद्धीचा दोष आहे महाराज. सत्य बोलावं, धर्मानं वागावं, परमात्मा कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय निलेश महाराज या ठिकाणी उपस्थित झालेत. समाजाच्या मानमरातेला प्राप्त झालेली माणसं आदरणीय धर्मनाथ पाटील साहेब, भोईर साहेब, कधी मध्ये गाठभेट होतो, पण अंतरंगातलं बोलणं होतं. आम्हालाही त्याचा आनंद आहे. उदंड आयुष्य त्यांना देऊन या संप्रदायाची, धर्माची सेवा त्यांच्याकडून घडावी, जातीची आणि मातीची घडावी. आणि तुमच्या आमच्या सकट भगवान परमात्म्यानं अंतिम कालाच्या समयाला आपल्याला मोक्ष प्रदान करावा. इतना तो करले स्वामी जब प्राण तन से निकले, गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. किती टावर बांधेन, फार्म हाऊस घेईन, बंगले बांधेन, याच्या कल्पना सोडून द्या. विलासराव देशमुख डोल्या देखत मेला. जिच्या साड्यांचा, चपलांचा, घड्याळांचा मोजमात नव्हता, ती जयललिता डोल्या देखत मिली. ज्याच्याकडे या देशाचा अर्थ खाता होता तो अरुण जेटली मिला. जिने जगात कीर्तन मिळवली ती सुषमा स्वराज मी डोल्या देखत मिली. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणित यमाज्ञा. तेव्हा यमाच्या आज्ञेचं पालन करावं लागेल. किती आयुष्य जगतो त्याला किंमत नाही, कसा जीवन जगतो या गोष्टीला फार मोठी किंमत आहे. असो सर्वांचे ऋण अभिव्यक्त करतोय. ज्यांच्या अनुषंगानं बोललो त्या ज्ञानोबराय तुकोबराचं स्मरण करू, सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तु. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सळाराम बाबा महाराज, सद्गुरु अप्पामाऊली महाराज, सब संतन की जय. ताबडतोब निलेश महाराज आणि त्यांची मंडळी, भगिनी वर्ग हरिपाठ या ठिकाणी सादर करतील. सर्वांनी हरिपाठाच्या श्रवणाचाही लाभ घ्यावा. रामकृष्ण हरी.